बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी परतीच्या सरी. प्रकरण 15. शुक्रवारी सायंकाळचं जेवण आटोपून सावी ओसरीवर बसली. रघुचं रिवाइंडिंगचं काम एकसारखं. तो स्वयंपाकासाठी घरी आला. रघु, उशीर होणार होता तर मला सांगायचं ना, मी करून ठेवला असता स्वयंपाक. सावी, रोज मरे त्याला कोण रडे, रोजचं आपलं काम, का उगाच त्रास द्यायचा, म्हणत तो आत जात कांदे मिरच्या कापू लागला. सावी तात्याजवळून उठत आत गेली. आता काय थोडेच दिवस, मग काय आमचे काय उपवास सुरू होतील का की स्वयंपाक सुटेल? अरे घरात येणारी करेल ना स्वयंपाक, मग काय आयतं गरमागरम मिळेल. सावी, आता टिपूच्या आईगत तूही मजा घेते का? रघु, आयुष्य जिची सतत मजा घेत आले ती कुणाची मजा घेईल असं वाटतं का? सावी बोलली आणि रघु एकदम कांदा कापणारे हात थांबवत तिच्याकडे पाहू लागला. सावी, तसं नव्हतं म्हणायचं मला, पण सारीच आज सुटल्यावर माणसाचा संयम सुटतो तसंच झालंय माझं. इतरागत तूही बोलू नकोस एवढंच म्हणायचं होतं मला. नाही रागावणार, पण माझं एक ऐकशील ना मग? सांग. जळगावहून आणलेला ड्रेसच घालायचा परवा. सावी त्याकडे पाहत म्हणाली. सावी, मी किती अधीर झालोय सांगू का? सांग. रघु सांगू लागला. आबांनी हे स्थळ तात्यानं सुचवलं असावं. मुलीची फारकत झाली आहे म्हणून आबा नकार देत होते. आबांनी मला विचारलं, त्यांना वाटलं रघुही नकार देईल. मी आबांना होकार द्यायला लावताच आबा संतापले. रघु, होईल ना, पण उतावीळपणे फारकत घेतल्या मुलीस होकार देऊ नको पोरा. आबा, दुसरा ऑप्शन काय आहे आपल्याकडे? वयाची 35 लागली आहे. हे स्थळ गेलं तर पुढे स्थळ येईल याची शाश्वती आहे का? त्यापेक्षा होकार द्या. सावी, ही देखील प्रतारणा नाही का? आयुष्य माझ्याशी करत असलेली. रघु बोलला आणि सावीच्या कडा पाणावल्या. हे दयाघना, तू जन्माला घालताना जोड्या जुळवतोस म्हणे, मग याची जोडी घालायला विसरलास का? सावी रघुला दिसणार नाही अशा बेतानं कडा पुसत मनातल्या मनात म्हणाली. रघु उठला व गॅस पेटवत कढईत खिचडीच फोडणी देऊ लागला. रघु, खरं सांगू का? तू खोटं बोलणार नाही माहिती आहे मला. सांग सांग तू. खरं तर मळ्यात आबांनी माझ्यासमोर तात्याजवळ हा विषय काढला होता. त्यावेळी मलाही 100% हेच वाटलं होतं की तू फारकत झालेल्या मुलीस होकार देणारच नाहीस. मलाही तू होकार देणार हे माहीत असतं तर मीच. तोच फोडणीचा जाळ उठला. काय? मीच तृप्तीला सांगत केव्हाची पाहिली असती असली मुलगी. जीभ चावत सावी बोलली, पण तिला खरं सांगण्याची हिंमतच झाली नाही व आणखी गडबड होईल त्यापेक्षा ती उठली व निघाली. जेव तू, येते मी. अगं बस ना, तात्या आहेत ना ओसरीवर, त्यांना बोलवतो. तू असलीस की 2 घास जास्त जातील. रघु बोलला, पण सावी थांबलीच नाही. ती शतपावली करण्यासाठी निघाली. विहिरीकडून पूर्वेस विठ्ठल मंदिर व तिथून शाळेजवळच्या चौकात. तिला समोर शाळा चंद्रप्रकाशात अगदी स्वच्छ दिसत होती. थोडं पुढं चालत गेलं की गोमाई नदीचा काठ. अंगास कार्तिकची थंडी झोंबत होती. आज आपण किती गडबडलो. कसं आलं आपल्या मनात खोल दडलेलं ओठावर. म्हणजे आपण तृप्ती अवनीजवळ खोटं बोलत होतो की रघुबाबत लग्नाचा विचारच करत नाही आत्ताशी असं. आत खोल खोल दडलेलं उफाळून कसं आलं मग? पण रघु आपली पहिली पसंती होती म्हणून आला असावं. पण आता परवाला ते पाहुणे येतील, ते रघुला होकार देतीलच. चला, बरं होईल
निदान वनिताचा तोरा तरी पडेल. खोपडीच्या वेळी टिपूस विचारत साऱ्यांसमोर तिनं अपमान केला होता. ती परतू लागली. तिच्या मनात पुन्हा तशीच सल दाटून आली. जर त्याने होकार दिला तर मग आपलं इथं राहणं निरर्थक, प्रयोजनच काय. तिला अचानक एकाकी वाटू लागलं. गेल्या 8-9 वर्षांपासून वाटत होतं तसं. बोरमळ्यास आल्यापासून दिवस किती मस्त जात होते. जगण्याची पुन्हा उर्मी जागत होती. चेहऱ्यावर हसू फुलते असंच. पण मग आता चौक आला. चौकातलं शेड, वडाचा पार. मॅडम, रघु तर घरीच गेला, इथं नाही तो. समोर आला गणा बोरसे सांगू लागला. सावी एकदम संतापली. मी विचारलं का रघु कुठे आहे म्हणून? नाही मॅडम, तुम्ही आलात तर मला वाटलं रघुलाच पाहत असणार. गणा बोरसे आपली चूक सावरत म्हणाला. लोक, जनता जनार्दन किती मनकवडी असते. आपलं मनात तर त्यांच्या ओठात असतं. हा गणा बोरसे चहाचं टपरं चालवतो तरी रघु व आपलं दडलेलं सख्य त्यानं सहज ओळखावं. तो दिवाण बाबाही तसाच. रघु, तूच मॅडमला पाणी भरून द्यावं ना. मॅडमना का आणलं विहिरीवर? म्हणजे बाबांही रघु आपली काळजी घेतोय हे किती लवकर हेरलं. ती वनिता आपली गुंतवणूक ओळखते की आपण खरंच नको तितकं रघुच्या जवळ वाहत चाललोय. 24 लाख सहज दिलेत, कोणतीच खरेदी न करता. साऱ्या बोरमळ्यात चर्चा सुरू झाली आहे. सावी, तू दडवू नकोस. डीएडला असताना नुसतं सोबत एकाच गाडीनं आलो हेच दडवलं तरी किती गाजावाजा झाला होता. आणि आता तू इतकी वाहवत चाललीयस तरी तू गणा, दिवाण बाबा, वनिता साऱ्यांपासून दडवू पाहतेस. अख्ख्या गावापासून दडवते. शेत घेतानाही राठोड सरांना मध्ये टाकणं हे दडवणंच. सावी, सावर, आवर हा मोहन पसारा. मृग सरीत नाही नाहता आलं म्हणून परतीच्या सरीत नाहणं सोड. सावी घरी आली. शनिवारी तिला शाळेतच कणकण जाणवायला लागली. दुपारून घरी येत ती झोपूनच राहिली. तात्या जीव तोडून तयारी करत होते, पण रघुही उत्साही नव्हताच. कृष्णा तात्याच्या लक्ष्मीकांत सारखा. सकाळीच विनोद, वनिता आली. येताना वनिता सदा चव्हाणाच्या हवेलीत व गजा चव्हाणाकडे जाऊन आली. विनोद लोक लाजेस्तव का असेना गोझरमायला मदत करू लागला. सावीला कणकण होतीच थोडी. ती वनिता व विनोद आलाय म्हणून तिकडे फिरकली नाही, की सावी सावरू पाहत होती म्हणून गेली नाही, की नाथ्यांची मुलीची हरकत झाली तरी रघु होकार देतो का हा हमभाव तिला दुखवत होता म्हणून गेली नाही. मन किती अजब असतं. कोणतंही विश्लेषण करत ते हवं तेव्हा दगा देतं वा वाटलं तर नको ते समर्थन करतं. रघुनं ऐन वेळेस सावीनं घेतलेला ड्रेस चढवला. तो ओसरीवरून सावी दिसते का म्हणून डोकावू लागला, पण सावी गोळ्या घेत पडलेली. तो बेचैन झाला. आबाकडून निरोप आला. तात्या सावीकडे आले. पोरी, काय तात्या, आले का पाहुणे? जरा कणकण होती म्हणून उठले नाही. पोरी उठ, तूच नसलीस तर कसं व्हायचं? तोच ओसरीवर सावीला नव्या कपड्यात रघु दिसला. सावीची कळी खुलली. ती उठत तात्या नाराज होऊ नये म्हणून तयार झाली. 11, 12, 1 वाजला. वनिता बऱ्याच उशिरा परतली. अहो, आले का पाहुणे? येणार होते का नक्की की नुसती हूल उठवली? वने, निरोप पाठवला तर येतीलच ना. जाऊन तपास करा, नुसतं बसू नका. वनिता डाग देत जणू बोलली. तात्या, मी धाबलीच्या घरात आहे, तोवर करतो मी काम. नाराज होत रघु बोलला. रघु, आजच्या दिवस काम बंद राहिलं तरी चालेल. बस इथे, कपडे खराब होतील कामानं. मी तोवर जाऊन येतो आबाकडं. बहुतेक तिथं थांबले असतील पाहुणे. तोच गणा बोरसे आला. कसं सांगावं हे त्याला कळेना. तात्या,
गजा चव्हाणांच्या दिनूस पाहून पाहुणे परतले. त्यांना शाळेत शिपाई असला दुजवर दिनू पसंत पडला व उद्याच गजा चव्हाण दिनूस मुलगी पाहायचं आमंत्रण देऊन गेलेत. गणा, छानच झालं. रघुलाही पाहायला येत आहेत पाहुणे आज, तात्या बोलले. तात्या, तेच नाथ्यांचे पाहुणे सांगतोय मी. सजन आबा त्यांना चौकात घ्यायला आले तर त्यांनी आधी गजा चव्हाणाच्या मुलास पाहू व ते स्थळ नाही आवडलं तर रमण चव्हाणांच्याकडे जाऊ असं सांगत सजन आबास गजा चव्हाणाकडे नेलं. आबा आधी आपल्याकडे चलवण्यासाठी विनवत होते, पण दुजवर असला तरी मुलगा नोकरीच आहे म्हणून तिकडेच गेले व स्थळ पसंत करत निघून गेलेत. गणा बोरसे बोलला आणि आबाला आपला झटका आला. तेव्हा जसं पडलो होतो तसंच पडलोय की काय असं झालं. ते काठी खाली टाकत भिंतीच्या आधाराने बसले. रघूचा चेहरा तर पाहण्यासारखा झाला. सावीला त्याकडे पाहूच नाही असं वाटलं तर रघूच आत्ताच मळ्यातल्या विहिरीत अंग टाकावं असंच. घरातलं सारं वातावरण अचानक एकाएकी बदललं. अहो, आत्ताही बसूनच राहणार का? चला उठा न निघा. नाहक रविवार वाया गेला. पुरता तपास करायचा नाही आणि हळद लावून पायाला तोडऱ्या बांधत तयार राहायचं. वनिता रघूकडे व सावीकडे पाहत जिवारी लागेल असं विष ओकत बोलली. वने, चूप बसते का थोडा वेळ? मी व तात्या जातो आबांकडं, करतो तपास, विनोद बोलला. पण रमण तात्यांच्या पायात काय देहातच जणू त्राण राहिलं नाही. ते थरथरत मख्खपणे बसून राहिले. रघूनं शर्टाची बटणं काढायची तसदी घेतलीच नाही. थटाथट बटणं तुटत खाली पडली व शर्ट काढत भिरकावलं. गणा व विनोद आबांकडे पाहण्याची खात्री करायला निघून गेले. तात्या उसरीवर भकासपणे बसलेले. सावी उठत निघणार तोच वनिता बोलली. बाई, माणसानं गुंतवणूक कुठं करायची हे समजलं पाहिजे, मग ती पैशाची असो की भावनेची. आमच्या तात्यांचं हेच चुकलं. मला गणापेक्षा आधीच कळलं होतं. माहिती आहे का ते पाहुणे काय म्हणालेत? आम्ही नोकरीवाल्या मुला सोडत चोर व दारुड्या मुलास आमची मुलगी कशी देणार? त्यांचंही खरंच ना हो बाई. चोरीचा डाग लागले आमच्या दादाला कोण मुलगी देईल? त्यात दारू वाईट. आता आम्ही जेमतेम स्थळं आणावीत तर यांचं असं. बाई, अशानं लग्नच होणार नाही. वनिताबाई रघु व सावीला ऐकवू लागली. वनिताबाई, होईल होईल, रघुचं लग्न तर होईलच. सावी ठाम निर्धारानं रघुकडे पाहत बोलली. कोण स्थळ आणणार? वनिता, मी आणेन स्थळ, पण रघुचं लग्न होईलच. भारल्या गत सावी रघुकडे पाहत बोलली. दिवा स्वप्न पाहणं सोडा बाई, चांगले चांगले पडलेत. रघु, चोरी कोणी केली सांग वनिताबाईला. तू चोर नाहीस ना, सांग. सावी रघुकडे जणू अंगार फुलवत विचारू लागली. रघु, बोल. मॅडम, जाऊ द्या. चोरासमोर सावानं काय सफाई द्यायची? रघु बोलला आणि वनिता जागेवर चढपडली. दारू पितोस का? सावी पुन्हा बोलली. इतरांसारखं रोज रात्री बारमध्ये नाही बसत. रघु बोलताच वनिता टिपूस घेत निघाली. वनिता गेली आणि रघुच्या डोळ्यात आसवांचा ओघळ लागला. सावी, खरंच मी चोर आहे का? दाटल्या कंठानं तो विचारू लागला. मुळीच नाही. रघु कितीतरी वेळ खाली मान घालत बसून राहिला. सावीला निघावं की थांबावं तेच समजेना. थांबावं तर काय बोलावं, ती त्याकडे पाहत स्तब्ध उभी राहिली. रघु उठला तसाच बनियनवर धाबलीच्या घराकडे निघणार तो सावीनं जुनं शर्ट त्याच्यासमोर धरलं. असाच उघडा जाऊ नकोस. सावी, नाही सांगत होतो ना मी नवीन ड्रेस घालायचा. तरी माझ्यातला चोर दारुडा उघडा पडलाच ना. रघु तुटत उद्गारला. सावर, मी आहे ना, बघते म्हणजे बघतेच. सावी बोललीने रघुचा संयमच सुटला. तू तिला बिलगत, सावी, खरंच मला व्यवहार करता आला नाही. याची नोकरी वाचवण्यासाठी मी गालनपूरला आलो नाही आहे. रघु आक्रंदला.
सावीला काळी देठ हल्ल्यासारखं झालं. आज पावे तो रघुने इतका संयम सोडला नव्हता, इतका हताशी नाही. तिनं त्याचा आवेग तसाच शांत होऊ दिला. तोच ओसरीवर गणाबुरशी आल्याचा आवाज आला. रघु झटकन दूर झाला. जणू परतीचा पाऊस येता येताच ओसरला. तात्या, विनोदलाही आबांनी तेच सांगितलंय. आणि एक वाईट गोष्ट म्हणजे नाथ्यांच्या पाहुण्यांना गजा चव्हाणाच्या मुलाचं स्थळ वनिता वहिनीने सुचवलं असल्याचं आबांनी सांगितलं. हे ऐकून विनोद वनिताबाई सोबत लगेच परस्पर निघून गेला. हे ऐकून तर रघु व तात्या अधिकच खचले. रात्र पावे तो रघु धाबलीच्या घरात मोटर बांधत राहिला. तात्या ओसरीवर तसेच बसून. सावीनं आपल्या अंगातला ताप झटकला. तिनं तात्यांच्या घरात लाईट लावले आणि मग आपल्या घरात येत तिनं सर्वांचा स्वयंपाक केला. तात्या जेवायला उठतच नव्हते. रघुनही नकारच दिला. सावीनं गणा बोरसेंकरवी सजन आबाला बोलावून घेतलं. तात्या, उठ. जीवनात असे प्रसंग येत राहतात, या गोष्टी मी सांगाव्यात का? आबा तात्यावर रघु समजावू लागले. आबा, नेमकं काय झालं? सावीनं केल्या ताटातील पहिला घास उचलण्याआधीच सवाल केला. सांगतो, पण त्याआधी तुम्ही सर्वजण जेवण करा, तात्याने आग्रहच केला. रघु व तात्याने कसंबस 4-2 घास पोटात ढकलले. तात्या, वनितानं घोळ केला. तिनेच दिनूचं स्थळ त्यांना सुचवलं. एकाच गावात 2 स्थळ म्हणून ते आले. त्यात दिनू नोकरीस म्हणून आधी तिकडेच गेले. तिथं वनिता व गजा चव्हाणाच्या घरच्या मंडळीनं रघुबाबत काही बाही भरवलं. जखम ताजी म्हणून सावीनं 2-3 महिने जाऊ दिले. शाळेत ती व्यस्त झाली. आबांनी रब्बीच्या हंगामासाठी रघुस मळा ताब्यात दिला. सावीनं घेतलेलं 2 एकरही सावीनंच रघुला करायला लावलं. 4.5 एकराच्या आसपास मळा. रघुनं रिवाइंडिंग व चहाचं टपरं गणाकडे सुपूर्द केलं. त्यानं गहू व हरभरा पेरला. तो आता शेताच्या कामात गुंग झाला. सावीकडं पगारच सरत नव्हता. त्यात गालनपूरचं 2-3 एकरचं क्षेत्र, मामीनं भरलेलं पासबुक तर विचारायची सोयच नाही. तिनं मोपेड घ्यायचं ठरवलं. तात्या, गाडी आणायची. रघुला पाठवता का? सावी, पोरी, का नाही, येईल तो, म्हणत तात्या मळ्यात गेले व रघुला पाठवलं. तोवर शनिवारची शाळा सुटली. सावी, शेवाळे मॅडम व तुम्ही निघा सोबत पुढे, मी रघु येतो सोबत, राठोड सर म्हणाले. तितक्यात मळ्यातून रघु आला. सारे निघाले. राठोड सरांनी आधीच बुक करून ठेवलेली. सावीला गाडी खूप आवडली. सावी, तू बस आधी गाडीवर. नाही, मला अजून एवढी जमत नाही. रघु, तू बस, सावी म्हणाली व शेवाळे मॅडम पाहू लागली. रघुला बसावं की नको असं झालं. राठोड सर, तुम्ही बसा. रघु, बस तू, राठोड सर बोलले आणि रघु बसला. सावी मनात एकदम आनंदली. राठोड सरांकडे दोघांनी जेवण केलं. दुपारी 4च्या सुमारास दोघे नव्या गाडीनं बोरमळ्याकडे निघाले. रघु, आज मी खूप फ्रेश आहे. नवी गाडी घेतली की प्रत्येकाचा आनंद होतोच. तसं नाही, पण सर्वात आधी गाडीवर तू बसलास याची खुशी जास्त मला, सावी बोलली. रघु काहीच बोलला नाही. भाज्यासारखा कपाळ करंटा नाही सावी, असं त्याला सांगावंसं वाटलं. पण सावी एवढी खुश आहे तर अशावेळी टोकणं बरोबर नाही, म्हणून तो शांत बसला. तू चालव गाडी आता. रघु, माझे हात साफ नाहीत, मला एवढी जमत नाही. अहो, मी आहे मागे, पडले तर? नाही पडू देणार मी, रघु बोलला. तेव्हा सावीने पुढे बसताच त्याकडे पाहिलं. रघुनं नजर खाली घातली. रघु, एक विचारू? आधी गाडी चालवण्यावर लक्ष दे, नंतर विचारायचं ते. सावी हिरमुसली. तिने पुढे गाडी थांबवली. काय ग, एवढ्यात कंटाळीस? बस थोडा वेळ इथंच, जाऊ मग.
समोर मिरचीचा मळा होता. रघुनं गाडी साईडला लावली. दोन्ही विहिरीच्या कटड्याजवळ आले. रघु, अवनी तृप्तीचा निरोप आहे. काय? त्यांनी तुझ्यासाठी एक घटस्फोटित मुलगी पाहिली आहे. सावी, तो विषयच नको. आता मला लग्नच करायचं नाही. मूर्खा खुळ्यागत काही बरळू नकोस. त्या वनिताबाईला मला दाखवायचंच आहे. तिला मी ठणकावून सांगितले की मी शोधेन रघुसाठी मुलगी, आणि म्हणून मी तृप्ती अवनीस पत्र टाकत सांगून ठेवलं होतं. आता त्यांनी शोधली या. रघुला तो विषय काढला की मेल्याहून मेल्यासारखं व्हायचं, म्हणून तो शांत उभा होता. रघु, मुलगी शिक्षिका आहे. सावी, विनोद व वनितानं माझ्या लग्नाचा व आयुष्याचा विनोद केलाय, तसा तूही करते का आता? असं का वाटतं तुला? नकोच सांगितलं ना तुला. सावीनं शिक्षिका आहे मुलगी असं सांगताच तिला सपशेल नाकारलं. ऐक, तू जर होकार दिलास तर पुढच्या रविवारी तृप्ती अवनी त्या मुलीस असोद्याला भेटवणार आहेत. आपण जाऊत इकडून तात्यांना घेऊन. सावी, एक विचारू? काय? तुला माझ्या लग्नाची एवढी काळजी, पण तुझं काय आहे? तू काय ठरवलंय? तुझं झालं की शोधायचा मुलगा माझ्यासाठी? सावी, सांग. रघु, तुझं झालं की माझं झालं असं समजेन मी. सावी बुडत चालल्या सूर्याकडे पाहत बोलली. सावी, तुझ्या अपेक्षा काय आहेत ग? रघुने विचारलं आणि सावीची छाती लोहाराच्या भात्यागत धडधडू लागली. रघु, चल. तात्या सकाळपासून जेवले नसतील, म्हणत सावी गाडीकडे निघाली. रघुने वेगानं गाडी पळवली. सावी मागे बसलेली. हा प्रवास, हे रक्षा असाच सोबतीनं होत राहो. सावीनं तात्यास तृप्तीनं मुलगी पाहायला बोलावल्याचं कळवलं, पण तात्याचंही तोंड पोळलंच होतं जणू. त्यात सावीनं मुलगी शिक्षिका असल्याचं सांगताच त्यांचे हातपायच गळाले. सावी, तू रघुला समजाव आणि तूही जा सोबत. मुलीस रघु पसंत पडला की मग हवं तर नंतर मी पाहीनपेक्षा त्यांची संमती हीच आपली संमती समज. सावीस फार वाईट वाटलं. मागच्या प्रकरणाचा तात्यावर रघुवर किती आघात झालाय यानं तिलाही वाईट वाटलं, पण त्यापेक्षाही तिची भीती वेगळीच होती. रविवारी अगदी पहाटेच रघु व सावी मोपेडनं दोंडाईचा येथे आले. गाडी रेल्वे स्टेशनच्या पार्किंगला लावत रेल्वेने ते निघाले. सावी, व्यवस्थित कळवलं ना तृप्ती अवनीस? फटफजिती नको व्हायला. रघु आसुद्याजवळ येताच सांगू लागला. तृप्ती, अवनी व किरण हे आपल्या पत्नींसोबत आलेला. रघु यावेळेस अगदी साध्या कपड्यावर. मूळ म्हणजे नकारच मिळेल हे त्यानं गृहीत धरलेलं, म्हणून तो केवळ औपचारिकता पार पाडण्यासाठी आलेला. खरा हेतू किरण, अवनी, तृप्ती यांची भेट होईल हाच. रघुला पाहताच किरण, तृप्ती, अवनीनं हसत मुखानं त्याचं स्वागत केलं. तुम्ही बसा, मुलगी येत नाही तोवर मी वहिनीस मदत करते, म्हणत सावी किरणच्या पत्नीकडे निघू लागली. सावी, तू बस ना. रघु अगदी सवय लागल्यागत सावी उठू लागताच बोलला. त्याला भीती की अचानक मुलगी आली तर. सावी जवळ हवी. रघु, बस ना, आम्ही आहोत ना, अवनी बोलली. सावी आत निघून गेली. रघु, तसं तुला सावीनं सांगितलंच असेल मुलीबाबत. मुलगी शिक्षिका आहे, पण आई, वडील, भाऊ कुणीच नाही. घटस्फोटीत असली तरी बाकी मुलगी सुंदर आहे. तृप्ती समजावतच बोलली. तृप्ती, मी घरीच असतो, नोकरी नाही हे सांगितलंय ना. शेती फक्त 2.5 एकर आहे. आई नाही हे माझ्याबाबत आधी तिला कळवलंय का? रघु आपलीच भीती व्यक्त करू लागला. ते सारं माहीत आहे मुलीला, किरण बोलला. माहीत आहे म्हणजे? रघुने विचारलं. तो तृप्ती जीभ चावत, अरे तिला सारं सांगितलंय असं म्हणतोय तो, म्हणाली. तृप्ती, एक सांगू का?
काय? माझ्या आधी तुम्ही 6वीसाठी काहीतरी करा, रघु बोलला. तोवर किरणची पत्नी बाहेर आली. माई, निरोप आलाय, मुलगी आली व तिची तयारी झाली आहे. बोलवायची का इथंच? रघु, बोलूयात ना? अवनी, अगं आधी 6वीला बोलवा, मगच मुलीला बोलवा, रघु चलबिचल करत बोलला. 6वी ही मुलीसोबतच आहे, तृप्तीनं रघुस धीर दिला. मुलगी निंबोनी रंगाची साडी नेसून डोक्यावर पदर घेत घरातील कमानीजवळ आली. हातात पाण्याचे ग्लास ठेवलेला ट्रे धरलेले हात पुढे दिसत होते. रघुनं मान वर केली. साडीवर ट्रे दिसताच तो थरथरला. किरण, आधी 6वीला बोलव, रघु किरणला हळूच दटावू लागला. किरणनं हातानंच त्याला तीही येते असा इशारा केला. ये बाई, पुढे लाजू नकोस, ये, घाबरू नकोस, ये. तृप्ती बसल्या जागेवर बोललेली मुलगी होता त्यापेक्षा अधिक पदर तोंडावर घेत पुढे सरकली. रघुनं मान खाली घातली. मुलगी जवळ येत ग्लास पुढे धरला. रघुनं खाल मानेनं तो थरथरत घेतला. त्याची नजर पाय जोडवी निंबोनी साडी हळूहळू वर सरकली. पदर पूर्ण नाकाच्याही खाली. तरी त्याला शंका आली. बाई, पदर वर केल्याशिवाय मुलगा पाहिल कसा तुला? आणि तूही पाशील तरी कशी? तृप्ती बोलली आणि मुलीनं हळूहळू पदर वर ओढला. रघुची नजर सरकत सिरावली आणि तो उडलाच. सावी, तू? सावी थरथरत बोलली. चव्हाणा, मी घटस्फोटिता, करशील लग्न माझ्याशी? आसवात बुडालेली आर्त नजर सवाल करीत होती. रघुनं जागेवरून उठत तिला गच्च गच्च आलिंगन देत आवळलं. त्यापेक्षा कैक पट आवेगानं सावीच त्याला बिलगली. चव्हाण, बोल, करशील ना लग्न? सावी रघुच्या मिठीत मुसमुसत रडत अविश्वासानं विचारत होती. सावी, तू तर माझी हरवलेली मृगधार, तू तर हरवलेली मृगसरी, तूच तर माझी आषाढ सरी, श्रावण सरी. नाही रघु, माझ्या राहणगंधा नाही, मी परतीची सर. सावी, अंतरी कुठली ओल, मन कवडे बोल, लिप्सा खोल. तृप्ती, अवनी, किरण, मावशी, काका, काकी सारेच परतीच्या मृदगंधाने भारावले. किरण लगेच निघाला तात्यांना घ्यायला. सावी, रघु, किरण तात्यासोबत युवराजही आला. त्यानं सावळे व चव्हाण परिवार आपले हार्दिक स्वागत करीत आहे असं बॅनरच सोबत आणलं होतं. तात्याने आपल्या सावी पुरीस घट्ट आलिंगन देत भरभरून आशीर्वाद दिले. धन्यवाद. सर्व श्रोते मित्रांनी लग्नास यायचं बरं का. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीसह. उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.